बघा आणि सध्या चर्चा रंगली आहे शिलीजी कुलकान योगीजी येदवकर सचिनजी कुलकान हे सर्व दिग्गज सहकारी एकमेकांच्या विरुद्ध बरोबरीने चर्चा करतायत। या सगळ्यांचं चांगलं सहकार्य काल देखील आम्ही पाहिलं आमचे सचिन दादा संपूर्ण दिवसभरात चांगले योगदान देताना पाहायला मिळाले। परिची बावकर त्याचबरोबर निकी जाधव देवेंद्र आसकुलकर योगीराज बावकर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या। जय महाकाल भोले आणि बरोबरच तुमचा ट्विल्टमॅन पाठवून द्या। मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 खेळाडूंमधल्या प्रत्येक खेळाडूला संधी मिळणं हे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे। कौस्तुभ मी चेंज केलेले आहेत ना? ओके दोन्ही टीमचा 12th मॅन पाठवा। कौस्तुभ तुमचा 12th मॅन पाठवून द्या आणि बरोबर जय महाकाल भोले तुमचा 12वा खेळाडू 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या। कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। ऑल सीट सामन्याला सुरुवात होती। आजच्या दिवसातील 5वी लढत टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय लो फुल टॉस होता। क्रॉस बॅटने खेळलाय करा फिल्डिंग डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवर खणखणीत एफसीटी चौकार 4 धावा। केतनच्या बॅट मधून चौकार आलाय। सुशांत ओट विकेट पुढचा चेंडू या वेळेला देखील फुल टॉस होता। टायमिंग झालेला नाहीये। बॉल जाईल शॉर्ट हँडमॅन स्लिप रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला तिथे क्षेत्ररक्षक आहे कोणती धाव मिळणार नाहीये। पुन्हा लॉफ्ट हिट ऑन ड्राइव्ह बॉल सही लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे डीपला तिथे एकच रन मिळते। डीप मध्ये फिल्डर होता सिंगल मिळते। सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे चाललाय। टीमची टोटल स्कोर कार्ड वर 5। तिसऱ्या बॉलवर अजून एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड झाले। जे महाकाल भोले या संघाने या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय। सध्या स्क्रीनवर पहा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कलाची महासंघाचे अध्यक्ष सीतारामजी पटेकर साहेब। दुसऱ्या बाजूला या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा सिद्धेश डोरलेकर यांना देखील आपण पाहतोय त्याचे फोटो पाहायला मिळत आहेत। तर हा सामना महत्वाचा आहे। थोडं स्पीडअप करा यानंतर अजून एक सामना आजच्या दिवसातला पूर्ण करायचाच आहे। बरोबर टप्प्याचा चेंडू बॉटमहँडचा वापर करत असताना मिड ऑनला दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल गेला शॉट मिड विकेटला तिथे चांगली फिल्डिंग तो थोडासा लेट झाला पण तो थेट एक धाव पूर्ण केली आहे। चांगले रनिंग बिटवीन द विकेट एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल। टीमची टोटल स्कोर कार्ड वर 6। जय महाकाल भोले विरुद्ध जय केदारनाथ भोले दोन्ही तगडे संघ एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये उतरलेत। कोणता संघ बाजी मारेल प्रत्येक ग्रुप मध्ये 2 संघ सुपर 6 साठी जाणार त्यामध्ये कोणता संघ पुढे जाईल। फुल टॉस पुल केलाय पॉवरफुल बॉलला गुल केलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर एफसीटी तडाखा दाखवलाय षटकार।
म्हणजे सुरुवात चांगली केली जे महाकाल भोलेने. हे षटक थोडंसं महागडं. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असताना सुरुवात चांगली आहे. 12 धाबा, कोणताही गडी गमावलेला नाही. आता दुसऱ्या षटकासाठी कौस्तुभ आडुरकर, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा देशादर्शक खेळाडू. दिशा चुकली की दुर्दशा होते. आज दिशा द्यायची आपल्या टीमला. सुपर 6 चे वेद आज ग्रुप ए मधून कोणत्या संघाला येथे ते लागलेले आहेत, कोणता संघ पोहोचेल या भरपूर उत्सुकता असणाऱ्या बाबी आहेत आणि त्याचं नक्कीच आपल्याला येणाऱ्या काही वेळेमध्ये उत्तर मिळेल. चॉप केलाय, बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेने. दिशा दिली याचाच मी उल्लेख केला की दिशा चुकली की दुर्दशा होते. यावेळेला दिशा चांगली होती. पहा ऍक्शन रिप्ले. वाईड यॉर्करला चॉप केला. पंच हा बॅटला लागलाय ना बॉल. तर या 22च्या दाबावर त्या माफ करा. धावसंख्या 16. पहिल्या बॉलवर नशिबाचा चौकार आलाय. दुसरा बॉल टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघाला. येस अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. व्हेरिएशन करत असताना अकू टप्प्याचा बॉल टाकलाय. इम्प्रुव्हायझेशन इथे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये थोडंसं अपयश. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्रा बरोबर धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. जय महाकाल भोले. भिरकावलाय फुल. अजून एक वेळेला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. एवढ्या लांब मारला की प्रथम क्रमांकाच्या चषकावर येऊन आदळलाय बॉल. आमचे चषक देखील दणकट आहेत, दमदार आहेत. त्यासाठी देखील भरपूर मेहनत आमच्या सर्व केपीएल ऍक्सेस ग्रुपची. मात्र मागच्या बॉलवर षटकर आल्यानंतर कौस्तुभने थोडासा बदल केला. लाईन मध्ये तो त्याच्या पथ्यावर पडलेला नाहीये. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. पहिल्याच बॉलवर भाग्यशाली राहिला. 22चा चौकार. व्हाईट बॉल त्यानंतर आला. त्यानंतर षटकार. पुन्हा व्हाईट बॉल. 24 धावा धाव फलकावर. अमित आता चांगला रंगात येतोय. अजून एक वेळेला फुल टॉस होता. वरती लागलाय बॉल. सरळ जाईल. लॉंग ऑनला फिल्डर आहे. अखेर कौस्तुभने बाद केलाय फलंदाज. पहिला धक्का बसतोय. अमित आजगोलकर 24 या धावसंख्येवर बाद झालाय. पहिला धक्का. सुद्धा योगीराज भावकर येऊन पडताळणी करतायत. चषक दणकट आहे, दमदार आहेत. मै झुकेगा नाही साला हे ट्रॉफीने देखील सांगितले कारण ही एफसीटी ची ट्रॉफी आहे. भरपूर मेहनत या स्पर्धेच्या उभारणीमध्ये. विकेट आल्या. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 9व्या चेंडूवर विकेट. 24 ला 1. नवीन फलंदाज गुरुनाथ सुर्वे मैदानामध्ये दाखल. त्याच्यासाठी समोर आहे कौस्तुभ आडुरकर. यावेळेला कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न. टप्पा बॉल थोडासा राईज झालाय. जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि चषकावर बॉल आदळलाय. आपण चषकांची देखील चर्चा करूया. प्रथम क्रमांकाचा चषक कुमार सिंहर सिद्धांत पावसकर बरवडे यांच्याकडून ते पुरस्कृत केलंय. द्वितीय क्रमांकासाठी चषक सॅनिटायझर ग्रुप कोण कारुड यांनी ते पुरस्कृत केलंय. त्यांचं धन्यवाद. यॉर्कर होता. परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल सैल. लॉंग ऑनचा फील्डर तिथे पोहोचतोय. तो बंद सिंगल मिळते. चांगलं कमबॅक कौस्तुभ आडुरकर कडून.
पहिल्या काही चेंडूंवर त्याचे चेंडू थोडेसे खराब पाहायला मिळाले. मालिकावीरचा चषक कैलासवासी प्रज्योत उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉयज कोण कारुळ यांच्याकडून ते पुरस्कृत केलेला आहे. धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज कुमारी प्रांसी अजिंक्य जागकर कोण कारुळ आपले देखील शतशः ऋण आम्ही व्यक्त करतो. उत्कृष्ट गोलंदाज को ईशान मी जितेंद्र आजगोलकर कोण कारुळ गावातून अनेक पारितोषिके आलेली आहेत. हे कोण कारुळ ग्रामस्थांचं कौतुक आहे. ज्यांनी ज्यांनी पुरस्कृत केलेत सहकार्य केलंय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न वेग होता गती वाढवली आहे. उलटा पुलटा घेण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ली पहा लेंथ बॉल होता चांगल्या टप्प्यावर ठेवला तिथून उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न मात्र कोणतेही टायमिंग नाही याची नुसार विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 ला 1 जय महाकाल बोले. उत्कृष्ट गोलंदाजाची आपण चर्चा केली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी मृणाल तांडील यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेणेश्वर आपले देखील धन्यवाद. चौकारांचा बादशाह कुमार आदित्य प्रकाश पालशीतकर कुमार वेदांत नंदू जाकले असगोली याने ते पुरस्कृत केलेला आहे. त्यांचं देखील धन्यवाद. षटकारांचा बादशाह FCT 2025 च्या पहिल्या पर्वामध्ये सर्वाधिक षटकार जो खेळाडू ठोकेल त्याच्यासाठी षटकारांचा बादशाह हे पारितोषिक आहे. गादीवाला स्ट्रायकर्स ग्रुप असगोली आपले देखील शतशः धन्यवाद. उगवता थारा कुमार आरव नितीन खारबेटकर कुमार अथर्व सुदेश लाकडी कुमार सरोज राजेंद्र हेदवकर कुमार संगम रमेश खारबुटकर हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कडक बेधडक षटकार. ताराची आपण चर्चा केली. त्यानंतर ओल्ड इज गुड सो मधुश्री मंगेश सारंग मधुरा फोटो स्टुडिओ नवानगर काताळे यांनी ते पुरस्कृत केलंय. अंतिम सामन्याचा सामनावीर कुमार अदिराज उमेश शडूरकर कोण कारू अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न उसळी नव्हती. टप्पापर्यंत बॉल खाली राहिलाय. पुढे गेला पुन्हा मागे आला स्वतःचा बचाव केलाय. हा चेंडू निर्धाव आहे. षटकाची सुरुवात षटकाराने केली. त्यानंतर मात्र सुशांत रोहिलकर आज या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरतोय. प्रत्येक सामनावीर चषक श्री गोपीचंद सहदेव जाधव आणि परिवार तरीबंदर आमचे निकेशजी जाधव यांचे पिताश्री त्यांचं देखील भरपूर धन्यवाद. याची भरपूर पारितोषिक आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या 31 एक गडी बाद. पुढचा चेंडू ओ ह्या वेळेला पहा चांगल्या लाईन वरून बॉल टाकलाय. ऑन दी टोच घेण्याचा प्रयत्न होता गुरुनाथ सुर्वेचा त्यामध्ये त्याला यश आलेलं नाहीये. लगातारचे 2 चेंडू षटकारानंतर निर्धाव टाकलेत. ही खासियत आहे सुशांत रोहिलकरची. त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन आहे. टप्पा तो चांगला ठेवतो. गतीसोबत नियंत्रण चांगलं असतं. मात्र या वेळेला तेच पाहायला मिळतंय. मात्र पुढचा चेंडू भिरकावलाय. 2 खेळाडूंच्या मधून एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा फटका सजवलाय. FCT दमदार षटकार. मधून बॉल चांगला गॅप. अजून एक षटकार 2 चेंडू निर्धावाली पण त्याची परतफेड करत असताना लगेच उत्तर दिलं. पलटवार केलाय. यावेळेला लॉफ्ट ड्राईव्ह करायचा होता मात्र इथे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. थोडासा त्याने लेट केलाय. थ्रो दिशाहीन याचाच लाभ उठवत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी बरोबर धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजच्या पहिल्या मध्ये अनेक देणगीदार आम्हाला लाभलेले आहेत. त्या सर्वांचं खूप खूप ऋण आम्ही व्यक्त करतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रत्येक पर्वामध्ये आपलं सहकार्य आम्हाला असंच अपेक्षित आहे. आपल्या सर्वांनी केलेलं सहकार्य या स्पर्धेला एक चांगली उंची येणाऱ्या कालावधीमध्ये देणार आहे आणि त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्व समाज बांधव ते या ठिकाणी दाखल होतील. त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नेहमीच आपल्या समाजातील खेळाडूंच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं. कारण ही सामाजिक बांधिलकी आहे. सामाजिक बांधिलकी आणि मैत्रीची गाथा या दोन्ही गोष्टींचा संगम KPL ॲक्सेस ग्रुपने इथे दाखवून दिला आणि त्यानंतर लाख मोलाची आपुलकीची जिव्हाळ्याची आपली फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा 16 3 षटकांचा खेळ संपला. 41 ला 1 जय महाकाल बोले. जय बोट
तांडील आहेत आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर 5,000 रुपयांचं त्यांनी देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलंय. गणपती गुरुजी यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली, त्यांचं देखील धन्यवाद. समीरजी दोपावकर साहेब 1,000 रुपयाचं 1,000 रुपयाची देणगी त्यांनी दिली आहे. सीतारामजी पटेकर साहेब 1,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून प्राप्त झाली. विष्णूजी पटेकर साहेबांकडून 1,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. संदीपजी पालशेतकर यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आणि बरोबरच डॉक्टर विष्णूजी नाटेकर यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्यानंतर डॉक्टर श्रेयसी विलास पटेकर वरवडे यांनी देखील 1,000 रुपयाची देणगी आम्हाला दिली आहे. सर्व देणगीदारांचं भरपूर धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41ला 1 अशी स्थिती सध्या चांगल्या स्थितीमध्ये जय महाकाल भोले आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. पण तो अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. मयुरेश वरवटकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे केतन जाधव 6 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. शेवटची 2 षटकं भरपूर महत्वाची. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला, जागा बनवली, बॉलला बॉलची जागा दाखवली आहे. दमदार FCT चौकार, 4 धावा. आज केतन जाधव रंगामध्ये आलाय. त्याने गिअर शिफ्ट केला, आता त्याची गाडी पटरीवर रमपंपम चालली असं म्हणायला हरकत नाहीये. ओ हेलिकॉप्टर हवेत खेळाय. मिड ऑन मधून बॉल जाईल, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन पण लॉंग ऑफ वेगाने दाखल झालाय. तोपर्यंत 2 धाबा बॉटम एंडचा वापर केला केतनने. ते 2 धाबा त्याला मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 47 धाबा. तेवढंच उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. हे नेहमीच आम्ही ज्यांच्यासाठी बोलतो ते tenniscricket.in. तब्बल 20,50,000 सबस्क्रायबरच्या पलीकडे हा पल्ला गाठलाय. टेनिस बॉलचं क्रिकेट ज्यांनी 7 समुद्रा पलीकडे पोहोचवलं. इंडिया कप सारखा एक मोठा दिमागदार सोहळा. हॅलो. या षटकामध्ये धावसंख्या भरपूर उभारली गेली आहे. आजच्या दिवसामधल्या ज्या लढती आपण पाहिल्या, कोण कोणत्या स्थानावर असेल, सुपर 6 साठी कोणते संघ दाखल होतील, कारण यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे, त्याच्यावर भरपूर नजरा असणार आहेत. आज करायचं तर सर्वोत्तम करावं लागणार आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी लाख मोलाची, आपुलकीची, जिवाळ्याची आपली स्पर्धा. पुन्हा बाहेर गेलाय. अजून एक प्रहार केलाय, पलटवार. केतन टनटनाटन षटकार. फटक्यामध्ये ताकद होती. त्यानंतर हा षटकार, पुढचा चेंडू, पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये फिल्डर. येस नो वेट. अखेर विकेट. दुसरा धक्का इथे बसेल. फलंदाज बाद होणार आहे. गुरुनाथ सुर्वेला यावेळेला परतावं लागतं.
ट्रॉफी मध्ये केपीएल ऍक्सेस ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणल्या गेल्यात. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, क्रॉस बॅटने खेळलाय, डीप मिड विकेटला बॉल जाईल, चांगली फिल्डिंग, जसा बॉल थांबवला तसाच फेकलाय. एकदा इथे मिळते सिंगल बरोबर धाव फलकावर धाबा झालेले आहेत 58 धाबा. दोन्ही आमचे पंच सध्या ऑन फील्ड. सूरज भापकर, राकेश मोरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, कैलासजी पिलनकर. गोवाघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका पार केली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच त्यांची भूमिका पारदर्शक निर्णय प्रक्रियेसाठी आमचे सर्व पंच जाणले जातात आणि त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. फुल टॉस आणि फुल टॉसवर प्रहार केलाय, चेंडूला भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर डोक्याला हात लावलाय आणि त्यानंतर पहा रिॲक्शन दिले, ऍक्शन रिप्ले पहा. एक पाय बाहेर काढला, दुसऱ्या पायाचा गुडघा बँड केला आणि ते बँड भासवलाय. षटकार. फलक 64 वर पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजून एक लांबलचक, अजून एक कडक बेधडक लगातारचा दुसरा केतनच्या बॅट मधून एफसीटी षटकार. फटका असा धुवाधार. धाव फलकावर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 39 वर खेळतोय. अर्धशतक आज ठोकलं जाईल का? रोकटोक ठोक आणि इथे देखील लगातारचा तिसरा देखील मारलाय. अजून एक प्रहार केलाय, षटकारांची हॅट्रिक केली आहे आज पहिल्या दिवसामध्ये एफसीटी मध्ये. इथे फलंदाज ठरलाय केतन जाधव. आज बॅटिंग दिमागदार सोहळ्यामध्ये चांगली केली आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत. लगातारचे 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. जयदीप पालशेतकर मात्र एन्जॉय करतोय. दुसऱ्या येणे आपला चेंडू चांगला आहे, कोलबट डब्याचा चेंडू टाकला, एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पहा अखेर सेकंड अटेम्प्टला धावबाद होईल. जयदीपने स्वतःची विकेट बहाल केली आहे कारण केतन स्ट्राईक एंड लाईन गरजेचं होतं. इथे देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळणार आहे. त्यानंतर फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का 77 ला 3. कल्पकता दाखवली जयदीपने स्वतःची विकेट. हे खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन असतं, पण 16 बॉल मध्ये 46 वर केतन खेळतोय. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक आज पहिल्या दिवसामध्ये येईल का? 16 बॉल मध्ये 46 धावांचा घणाघात आज केतनने दाखवून दिलाय. केतन जाधव दोबावी गावचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय, परिचित. कोणी भाटी गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. परीक्षित कदम. शेवटच्या बॉलवर षटकार. बरोबरच फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला अर्धशतक ठोकलंय केतन जाधवने. 17 बॉल मध्ये 52 धावा आणि आता पहा 6 षटकार 3 चौकार. बॅट दाखवली आहे, अभिवादन केलंय. दमदार स्पर्धेमध्ये दमदार खेळ, रुबाबदार खेळ. पहिल्या डावाचा खेळ संपलाय, मोठी धावसंख्या उभारली आहे. मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा. आणि या अर्धशतकासाठी निकेतनजी नाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक केतन जाधव साठी घोषित केलंय. अभिनंदन केतन, अभिनंदन. जय महाकाल भोले. 83 धावा बनवल्यात. 84 धावांचं लक्ष असेल या सामन्यामध्ये. जय केदारनाथ भोले टीम साठी पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर आहे. केतनने 52 धावा काढल्यात. नाबाद 52 धावा. धुवाधार फलंदाजी त्याने केली आहे. 17 चेंडू मध्ये 52 धावा. अमित अजगोलकरने 4 बॉल मध्ये 7 काढल्या. गुरुनाथ सुरपेने 8 बॉल मध्ये 17 काढल्यात. जयदीप पालशेतकरने 1 बॉल मध्ये 1 काढली. परिचित कदमने मात्र कोणताही चेंडू फेस केलेला नाहीये. एक्स्ट्रा मध्ये 6 आल्यात. 83 बनल्यात. 84चं टार्गेट आहे. गोलंदाजांचं पृथक्करण पाहूया. पहिल्या डावमध्ये त्यांचा लेखाजोगा कसा राहिलाय. सुशांत रोहिलकर 2 षटकार 28 धावा. विकेट मिळालेली नाहीये. कौस्तुभ आडूरकर 1 षटक 9 धावा 1 विकेट.
कौस्तुभने गोलंदाजी चांगली केली. मयुरेश वरवडकर एक षटक 16 धावा. विकेट नाहीये, भरपूर महागडा ठरला. आणि शिवराज लाकडी एका षटकामध्ये 26 धावा, स्पेशल 26 तो महागडा ठरलाय. 24 वर पहिला गडी बाद झाला. हॅलो, दुसऱ्या सत्राला थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होईल. मोठं उद्दिष्ट पार करावं लागणार आहे, ते म्हणजे जय केदारनाथ भोले संघाला नक्कीच कमबॅक केला जातोय. या ठिकाणी जय महाकाल भोले संघाकडून अजूनही आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न, एक विजय एक पराजय त्यांच्या खात्यामध्ये जोडलेला आहे. तर दुसऱ्या साईडला जय केदारनाथ भोले संघ दोन्ही विजय संपादन करण्यात यश मिळालं आहे. कलाटणी देण्यामध्ये यश मिळेल का जय महाकाल भोले संघाला? गोलंदाजी मार्कवर केतन जाधव. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका, सुरेख फटका पाहायचा. एक्स्ट्रा कव्हरचा डीपचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी बॉल चेस करण्यासाठी आला होता, परंतु बॉल विजयी होतोय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. दर्जा आपणा सर्वांची मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती निवास ऑन फायर पाहायला मिळालाय. सुरेख फटका. केतन जाधव राईट हँड वर विकेटने मारा. पुन्हा एकदा फटका फसलाय पाहायचाय त्या ठिकाणी. हो, सुरेख प्रयत्न केला जातोय. चांगला प्रयत्न या ठिकाणी जय महाकाल भोले संघाकडून फ्लाय स्लिपला केला गेलाय. अतिशय सुंदर, पूर्ण शरीर झोकून झेल पकडण्याचा प्रयत्न. तितकंच अव्वल दर्जाचं टेलिकास्ट देखील पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र दर्जेदार फटका सजलाय, कव्हर्सला भेटलाय, डीपला चेंडू चाललाय पाहायचाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा पार. येतोय या इनिंग मधील निवासाच्या बॅट मधून दुसरा चौकार. सुरेख फटका पाहायला मिळतोय निवासाच्या बॅट मधून. दिल मांगे मोर और ये शानदार फोर या प्रकारचा फटका. धावसंख्या 8. निवास शिरगावकर मॅन फ्रॉम वरवडे. तर केतन जाधव धोपावे गावाला बिलॉंग करणारा. आता मात्र अवांतर चेंडू दिशामध्ये भरकटलाय थोडासा. गोलंदाज केतन जाधव, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती दर्जेदार फटके पाहायला मिळालेत. फलंदाज निवास शिरगावकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावगतीला सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. फुल टॉस. सुरेख फटका. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय हा देखील फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. पाहायचंय कव्हर केला जाईल का चेंडू. थोडस एलिव्हेशन ताकद कमी पाहायला मिळते. फटका दर्जेदार होता निवास शिरगावकरचा, परंतु चेंडू सीमापार होत नाहीये. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट देखील 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. विश्वजित आणि निवास याच्यामध्ये. जितकी दर्जेदार फटकेबाजी क्रिकेटमध्ये गरजेची आहे, तितकी दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबल धावा देखील या महत्वाच्या ठरतात. आणि त्याच धावांमध्ये आता मात्र यश पाहायला मिळाले. 2 फलंदाज निवास आणि विश्वजित. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. घुटना टेकचा फटका खेळायचा होता, परंतु सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर सरळ यष्टीरक्षक अमित अस्कोलकर याच्या हातामध्ये 20वा घेण्यासाठी चाललाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपन्न होतोय. 1500 धावसंख्या पाहतोय. हा खेळ आहे आजच्या दिवसातील 4ही संघ आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आतापर्यंत जय केदारनाथ भोले हा संघ आजच्या दिवसात टॉपला आतापर्यंत पाहायला मिळतोय. 2 सामने खेळले, 2 विजय, 4 पॉइंट्स आणि नेट रन रेट
5.671 चा पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या स्थानावर आहे जय महाकाल भोले, 2 सामने 1 विजय 1 पराजय, 2 पॉइंट सह 0.5 च्या सरासरीने दुसऱ्या स्थानावर. तिसऱ्या स्थानावर जय श्रीराम पालशेत, 2 मॅच 1 विजय 1 पराभव, 2 पॉइंट सह वजा 4.843 च्या सरासरीने तिसऱ्या स्थानावर पाहायला मिळतोय. तर चौथ्या स्थानावर सायना लॉजिस्टिक, 2 सामने दोन्ही पराजय, 0 पॉइंट सह वजा 2.4 च्या सरासरीनं या ठिकाणी चौथ्या स्थानावर पाहायला मिळतोय सायना लॉजिस्टिक. यानंतरचा सामना असेल जय श्रीराम विरुद्ध सायना लॉजिस्टिक, पण तो हा महत्वपूर्ण सामना आहे जय महाकाल भोले संघासाठी. गोलंदाजी मार्कवर सरगम पोवार, बरोडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. सरगम पाहायचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, 6 धावांसाठी विश्वजित त्याच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. असा धुआधार हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. थँक्यू. विश्वजित पट्टेकरला कोणत्याही प्रकारची संधी प्राप्त झाली नव्हती फलंदाजी करण्याची, कारण एक साईडने निवास शिरगावकर सुरेख फटकेबाजी करत होता. पण नॉन स्ट्राईक एंडने पाहिलं होतं फलंदाजी कशा प्रकारे करावी लागणार आहे, आणि त्याच प्रकारे नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून सेट झाला की काय पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावेनं आपला अकाउंट ओपन करतोय विश्वजित. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रीच आणला, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली जाते, 1 धावेवरच समाधान. 1 धावेने नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल निवास शिरगावकर. धावसंख्या ट्रिपल, धावसंख्या 22 पर्यंत मजल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ देखील संपन्न झालाय. 22 अशी धावसंख्या. 84 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रातील खेळ 84 धावांचा पाठलाग. आता मात्र स्टेनला चिकटून पाहायला मिळतोय यष्टीरक्षक अमित अस्कोलकर. हो सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय, बीट केलंय निवासला. निवास आणि सरगम नक्कीच ग्रामीण क्रिकेटमध्ये विठ्ठल रुक्माई वरवडे या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, सरगमला माहित आहे निवासचा मायनस पॉइंट कोणता आहे, तर गोलंदाजी करत असताना सरगमचा देखील मायनस पॉइंट कोणता आहे हा निवासला माहित आहे. आणि पाहायचं त्या प्रकारे बॅटल कशा प्रकारे रंगेल. तर दुसऱ्या साईडला विश्वजित पटेकर, वेणेश्वर भाटीचा गुणवान खेळाडू, अनेक वर्ष या गावची सेवा क्रिकेटच्या माध्यमातून केली गेली. पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार, येतोय चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. केपीएल ऍक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. सुरेख फटका ऑफच्या दिशेनं शफल होऊन स्लॉट मधला चेंडू प्लॉट मध्ये पाठवण्यात यश. धावगतीला सुरुवात पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा गतीमध्ये बीट केलंय, पाहायचंय टीपला. त्या ठिकाणी केतन जाधव कोणत्याही प्रकारची चुकी केली जाणार नाही. पहिला धक्का जय केदारनाथ भोले संघाला विश्वजित याच्या स्वरूपात. कमॉन डीजे.
14 धावा खर्च केल्या आहेत. एका गड्याला माघारी पाठवण्यात यश मिळालंय सरगम याला. विश्वजित याची जागा खेळण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय. मॅन फ्रॉम अस्कोली शिवराज लाकडे. षटकातील अंतिम चेंडू शिवराज करिता निर्धाव चेंडू. दरम्यान षटक संपल्याची खूण पंचांच्या माध्यमातून केली जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीस 1 बाद 29 अशी धावसंख्या. 84 धावांचा पाठलाग करीत असताना या 84 धावा मागे आपण पाहिल्यात केतन जाधव याची धुवाधार खेळी. 17 चेंडूंवरती 52 धावा. अर्धशतक या स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये ज्याने आपल्या नावावरती केलंय असा केतन जाधव ऑलराऊंड परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीस 29. कम ऑन डीजे. फटका फसलाय निवास याचा. चेंडू खाली जयदीप येतोय. झेल पकडला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. बॅक टू बॅक माघारी परतावं लागेल निवास शिरगावकर याला. कमांडीचे खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डीजे. शांत रोहिलकर नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या दिशेने. दुसरा धक्का 29 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना केतन जाधव चांगला परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. जय केदारनाथ भोले संघ गटातील पहिल्या सामन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं जय श्रीराम संघाकडून. 4 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागल्या. निसटता पराभव या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला आणि तदनंतर कमबॅक केला गेलाय. पाहायचं आहे सामना अजून संपलेला नाहीये. पाहायचं आहे कशा प्रकारे पलटवार केला जातोय जय केदारनाथ भोले संघाकडून. पुन्हा एकदा सुशांत याचा दर्जेदार फटका सजलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. आले आले आपले इरादे स्पष्ट केले गेलेत सुशांत रोहिलकर याच्या माध्यमातून. 6 धावांसाठी षटकार. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू डीजे. डगआउट मधून सेट होऊन आलाय सुशांत रोहिलकर. चांगली फटकेबाजी जय केदारनाथ भोले संघाकडून. नवनगर गावाला बिलॉंग करणारा गुणवान खेळाडू सुशांत रोहिलकर. शांत संयमी. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. पाहायचंय आमिर त्या ठिकाणी पॉइंटच्या रिजनला आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुशांत आणि शिवराज याच्या माध्यमातून पहिल्या मॅचचा मॅच विनिंग पुरस्कार
हा सुशांत रोहिलकर याच्या नावावरती आपण पाहिलात तर दुसरा सामना जिंकला होता जय केदारनाथ भोले आणि त्या मॅचचा मॅच विनर शिवराज लाकडे. दोन्ही मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 36, दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 अशी धावसंख्या. दुसऱ्या साईडला गोलंदाजी मार्कवर केतन. गतीमध्ये बीट केलंय शेलखाली क्षेत्ररक्षक झेल पकडणार का? गुरुनाथ सुर्वेचा दर्जेदार शेल पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजनला झेल पकडला जातोय. खेळ संपतोय शिवराज लाकडेचा. कमांड डीजे. तिसरा धक्का 36 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना कुठेतरी गाडी डगमगताना पाहायला मिळते. जय केदारनाथ भोले संघाची वर्चस्व नक्कीच पाहायला मिळालंय आतापर्यंत. जय महाकाल भोले संघाचं आपल्या स्पर्धेतील या अस्तित्व टिकवण्यासाठी डू ऑर डाय करो या मरोची स्थिती असणार आहे जय महाकाल भोले संघासाठी. आणि त्या प्रकारचा खेळ देखील या संघाकडून खेळला जातोय. सर्व संघ खेळाडू आपला बेस्ट देण्यासाठी मैदानात उतरलेत आणि तितकाच बेस्ट फलंदाजी करत असताना जय केदारनाथ भोले संघाला या ठिकाणी द्यावं लागेल. कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल आणि प्रामाणिक संघर्ष केल्यानंतर पाहायचंय कोणता संघ हा आपला या गटातील आपलं स्थान पक्क करण्यामध्ये यश मिळवतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय कौस्तुभ उर्फ बंटी. चला जय श्रीराम कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. त्याचप्रमाणे सायना लॉजिस्टिक कर्णधार आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही कर्णधार आपण हे षटक संपायच्या अगोदर नाणेफेकी कक्षाकडे दाखल व्हायचंय. येताना आपली प्लेइंग 11 लिस्ट ही घेऊन या. सायना लॉजिस्टिक कर्णधार पियुष लाकडे. सायना लॉजिस्टिक वरवडे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. त्याच प्रकारे जय श्रीराम कर्णधार आदर्श पटेकर आपण देखील आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन या ठिकाणी दाखल व्हायचंय. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं केतन आपल्या षटकातील अंतिम चेंडू बंटीसाठी. पुन्हा एकदा फटका सदलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. षटकार संख्या 44. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या. बारा चेंडू आणि 40 धावांची गरज. सुशांत रोहिलकर 2 चेंडू 7 धावा तर कौस्तुभ अडूरकर 2 चेंडू 8. 12 चेंडू 40 धावांची गरज. 3 षटकांती 44 धावसंख्या. 3 गड्यांना माघारी पाठवलंय. स्ट्रॅटेजिक टाइम ऑफ या ठिकाणी पाहायला मिळेल. विनंती असेल थोडासा वेळ कमी खर्च करा. चला पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी या. पियुष लाकडे सायना लॉजिस्टिक आदर्श पटेकर जय श्रीराम पालशेत नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही कर्णधार आपल्याला वारंवार पुकारलं जात आहे. आपण सूचनेकडे लक्ष द्या. चालू असलेला सामना जय केदारनाथ भोले विरुद्ध जय महाकाल भोले. शेजारील गावातील संघ आमने सामने मिळतायत. जय महाकाल भोले कोणकारूळ गावचा हा संघ तर दुसऱ्या साईडला पाहतोय जय केदारनाथ भोले वेळणेश्वर भाटी गावचा हा संघ. 12 चेंडू 40 धावा 20 धावा या प्रति षटका मागे गोळा कराव्या लागणार आहेत. जय केदारनाथ भोले संघाला ताकद आहे, क्षमता आहे. दोन्ही फलंदाज मोठमोठ्या मॅचचा अनुभव पाठीशी असलेले आहेत. सुशांत रोहिलकर नॉन स्ट्राइक एंडला कौस्तुभ अडूरकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. गोलंदाज राजदीप दाभोळकर गोलंदाजी मार्कवर. ओणी भाटीला बिलॉंग करणारा हा खेळाडू
7 ते 8 पावलांची बॉलिंग धावगती या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटने मारा राजदीप दाभोळकर. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, सुरेख फटका सदलाय डीप कव्हर्सच्या दिशेनं. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेखा पार, येतोय चौकार. सुशांत रोहिलकर, सुरेख फटका पाहायला मिळतोय डीप कव्हर्सला. वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेखा पार 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या स्कोर कार्ड वर आपण पाहताय 48. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जय श्रीराम आणि सायना लॉजिस्टिक. आणि नाणेफेकी कक्षाकडे आपल्या सोबत जोडले जातील गोपी जाधव सर. पुन्हा एकदा सुशांत साठी खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. थोडंसं एलिव्हेशन त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. टायमिंग जुळून येत नाहीये फलंदाज सुशांत याचा. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. येणारे चेंडू असतील 9 धावांची गरज आहे. 36 9 चेंडूंवरती 6 चेंडू हे सीमारेखा पार करावे लागतील जय केदारनाथ भोले संघाला. 9वा चेंडू, 9व्या चेंडूवरती तगडा प्रहार. चेंडू चाललाय सीमारेखा पार. हवाई हल्ला, चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू साईराज, थँक्यू कमेंट्री बॉक्स. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय जिथे दोन्ही संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहेत. एका बाजूला जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला सायना लॉजिस्टिक. तर टॉस करण्यासाठी शैलीजी कुलकर्णी आमच्या सोबत आहेत. विनंती करतो प्लीज डू दी ऑनर. केपीएल ॲक्सिस ग्रुप असा कॉल आहे आणि येस FCT असं आलेला आहे, म्हणजेच जय श्रीरामने टॉस जिंकलाय. धन्यवाद शैलीजी. शेवटची मॅच आहे. या आधीची मॅच थोडासा खट्टा मिट्टा प्रवास राहिलाय. आता हा सामना भरपूर महत्वाचा आहे. टॉस जिंकलाय, काय रणनीती असणार आहे? क्षेत्ररक्षण. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हा नक्कीच. ह्या सामन्यावर बरीच समीकरणं अवलंबून आहेत, त्यामुळे हा सामना तुमच्या दृष्टीने महत्वाचाच असणार आहे. त्यामुळे टीम मध्ये काही बदल केलेत की कशा पद्धतीने सेम टीम घेऊन जाणार आहात? थोडेफार बदल आहेत. विशिंग ऑल दी बेस्ट. आता बॅटिंग करायचे. आधीचे 2 सामने निराशाजनक राहिले. शेवट गोड करायचा FCTचा. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. किती धावसंख्या मी असं विचारू शकत नाही की किती धावसंख्या, कारण क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. पण तुम्ही काय रणनीती असणार आहे या सामन्यासाठी? 70 पेक्षा जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल आणि शेवट नक्की गोड होईल. योगेशजींनी तुमच्यासारख्या सर्व खेळाडूंना एकत्र करून असताना संघाला चांगली बांधणी केली. योगेशजी असं क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहे. योगेशजींबद्दल काय सांगाल? ते खूप आम्हाला सपोर्ट करतात. आमच्या राधाकृष्ण टीमला खूप सपोर्ट असतो त्यांचा. योगेशजी देवकर सरांसाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर टॉस बॉक्स मध्ये अपडेट आहे. जय श्रीराम या संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. चालू सामन्यामध्ये देखील रोमहर्षितता निर्माण झाली आहे. या सामन्यानंतर तो सामना रंगेल. तुर्तास मात्र जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. साईराज पुन्हा एकदा जोडली जात आहेत. ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद जाधव सर. या ठिकाणी फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज कर खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. या ठिकाणी सुशांत रोहिलकर ऑन फायर पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 6 आणि धावांची गरज आहे 18. काय फलंदाजी केली जाते. 8 चेंडूंवरती 29 धावा. सुशांत रोहिलकर द मॅन इन फॉर्म. सुरेख फटकेबाजी केली जाते. पलटवार केला गेलाय पुन्हा एकदा जय केदारनाथ भोले संघाकडून. 6 चेंडू 18 धावेची गरज असताना पुन्हा एकदा विचार करायला भाग पडलंय जय महाकाल भोले संघाला. धावसंख्या 66. 66 लॉस ऑफ 3 विकेट्स. 8 चेंडू 29 धावा. येणारे चेंडू असतील 6 धावांची गरज आहे 18. नक्कीच आमचे छोटे समर्थक आपण या KPL टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. सहा चेंडू आणि 18 धावेची गरज. 12 चेंडू 40 धावेची गरज होती. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. या ठिकाणी राजदीप दाभोळकर याचं 22 धावा खर्च कराव्या लागल्या. त्या 22 धावामध्ये अंतिम 3 चेंडूंवरती 3 दर्जेदार फ्रेंडशिप चॅम्पियन षटकार आपण पाहायला मिळाले. ते म्हणजे सुशांत रोहिलकर याच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी मार्कवर लोकल बॉय या ठिकाणी पाहायला मिळेल. आमिर नाटेकर पाहायचंय. आमिर
कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. महत्वपूर्ण सामना आहे. जय केदारनाथ भोले संघ आतापर्यंत 2 सामन्यामध्ये 2 विजय संपादन करण्यामध्ये यश मिळालंय. डू ऑर डाय सिच्युएशन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. जय महाकाल भोले संघासाठी 6 चेंडू 18 धावेची गरज. 6वा चेंडू आमिर नाटेकर साठी. कौस्तुभियाचा हल्ला बोल. चेंडू चाललाय हवाई फायर सीमारेखा पार. 6 धावांसाठी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी षटकार. आजच्या दिवसातील अनबीटन टीम ठरणार का? जय केदारनाथ भोले संघ पाहायचा येणारे 5 चेंडू आणि धावांची गरज आहे 12. एकास एक फलंदाज एकास एक गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जय केदारनाथ भोले संघाकडून संघ जिंकला तर योगेशजी हेदवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. जय केदारनाथ भोले वेळेश्वर भाटी संघासाठी. परंतु हा क्रिकेटचा सामना आहे. जय महाकाल भोले संघासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग कमबॅक होऊ शकतो आणि तो कमबॅक करण्यासाठी आमिरला योग्य दिशेने आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पाहायचंय आमिर षटकातील पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू चांगल्या प्रकारे फटका. मिड विकेटच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाते. पाहायचंय धावबाद पकडलं जाईल का डेंजर एंडला. सुरक्षित 2 धावा पूर्ण केले जात आहेत. कौस्तुभ आणि सुशांत रोहिलकर यांच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील 4. धावांची गरज आहे 10. नक्कीच संघर्ष देखील त्यांनाच निवडतो ज्यांना संघर्ष करण्याची ताकद आहे. संघर्षाने या 2 संघांना निवडलंय कारण या 2 संघांमध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे. पाहायचंय येणारे चेंडू 4. धावांची गरज 10. पुन्हा एकदा फटका फसलाय अलॉंग द कार्पेटने. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल द मॅन इन फॉर्म सुशांत रोहिलकर. आजच्या दिवसातील एक चांगला परफॉर्मन्स ऑलराऊंडर खेळ हा सुशांत रोहिलकर याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. धावसंख्या पाहतोय 75. येणारे चेंडू आहेत 3. धावांची गरज आहे 9. 300च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा कराव्या लागणार आहेत. त्या म्हणजे जय केदारनाथ भोले संघाला. पाहायचंय ताकद आहे आमिर याच्याकडे. कशा प्रकारे पलटवार केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आमिर नाटेकर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघतोस काय रागानं. षटकार खेचलाय जय केदारनाथ भोलेच्या वागानं. सुशांत रोहिलकर ऑन फायर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. सलगचा 4था षटकार सुशांत रोहिलकर याच्या माध्यमातून. धावसंख्या 81. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. 84 धावांचा पाठलाग करीत असताना येणाऱ्या 2 चेंडूंवरती 3 धावांची गरज. सुशांत रोहिलकर साठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा फटका बसलाय. हा झेल झाला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो. या ठिकाणी फटका फसलाय झेल घेतलाय. सुशांत रोहिलकरला माघारी परतावं लागेल. महत्वपूर्ण क्षणी आमिर याचा दणका दिला जातोय जय केदारनाथ भोले संघाला. मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. थँक्यू डीचे. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण प्राप्त होईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधार. महत्वपूर्ण सामना आहे. डू ऑर डाय. जय महाकाल भोले संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पाहायचंय 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. जर का या ठिकाणी जय महाकाल भोले संघ जिंकला आणि येणाऱ्या सामन्यामध्ये जय श्रीराम संघ जिंकला तर येणाऱ्या रन रेट वरती आपल्याला आजच्या दिवसातील टॉप 2 संघ पाहायला मिळतील. पाहायचंय 1 चेंडू आणि 2 धावेची गरज असताना कशा प्रकारे 3 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 3 धावा तर बरोबरी सोडण्यासाठी 2 धावेची गरज. जय केदारनाथ भोले. एकदा सामना आवडला असेल तर फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी KPL एक्सेस ग्रुप साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळच्या सत्रापासून अतिशय सुरेख दर्जेदार लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. उतेकर क्रीडा नगरी एक सुसज्ज अशी क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 3 धावा. रोहित पावसकर. पाहायचंय आमिर कशा प्रकारे गोलंदाजी. रंगीबिरंगी छत्री फिरवली जाते. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज.
एक चेंडू आणि 3 धावेची गरज असताना आमिर याचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका सदलाय पाहायचा आहे. लॉंग ऑन द रिजनला एक धाव सुरक्षित पुन्हा दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला कौस्तुभला पकडलं गेलंय. एका धावेने विजयी संपादन करण्यात यश मिळालंय जय महाकाल बोले संघाला. व्हॉट अ मॅच, काय गेम रंगलाय, क्रिकेटचा खेळ रंगलाय. एका धावेने विजयापासून दूर पाहायला मिळालाय जय केदारनाथ भोले संघ. आणि आता मात्र सर्वांच्या नजरा लागलेत त्या म्हणजे येणाऱ्या सामन्यावरती जय श्रीराम विरुद्ध सायना लॉजिस्टिक. कारण या सामन्यातूनच जर जय श्रीराम संघ जिंकला तर येणाऱ्या रन रेट वरती आपल्याला आजच्या दिवसातील 2 संघ हे क्वालिफाय होताना पाहायला मिळणार आहेत. अतिशय सुंदर दर्जेदार लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्सेसची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेसची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन